संघाने धावा जमवल्या फक्त 9. एकच विकेट मी म्हणेन मिळवली पाटोली संघानं. उर्वरित शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि निर्णायक विजयासाठी गरज आहे ती 23 धावांची. जर का 6 चेंडूंवर तुम्हाला 23 धावा जमवायच्या तर येणाऱ्या पहिल्या चेंडूवरती तुमचा हातोडा यायला हवा, पहिल्या चेंडूवरती तुम्ही हॅमर करायला हवं, पहिल्या चेंडूवरती किमान षटकार चौकार यायला हवा, तर या 23 धावांचं आव्हान सोपं होऊ शकतं ते फलंदाजी करणाऱ्या उल्वे संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज जेडी आलाय, अर्थातच जयदीप दमडे हा गोलंदाज पाटोली संघाकडनं गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक निर्णायक आहे. या स्पर्धेमध्ये कोण राहणार कोण बाहेर जाणार हे ठरवणार आहे षटक. हा चेंडू चांगला फटकाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं येतोय, हा JWL सिक्सर. आमच्या समवेतात जोडले गेले. सूरज 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर आलाय षटकार आणि कसा आलाय झटपट पटापट. आता येणारे पुढचे 5 चेंडू आणि गरज निर्णायक विजयासाठी 17 धावांची. मधल्या काळात ट्रेंड होता झटपट पटापट, तसं पहिले चेंडूवर आल्या 6 धावा. लक्ष्मी घर के अंदर. इथे आज सामना जर का घर के अंदर आणायचा असेल तर अजून असे फटके मारावे लागतील उल्वे संघाला. या विपरीत जर का हा सामना जिंकायचा आहे पाटोली संघाला तर पुन्हा एकदा आठवण करावी लागेल चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू जो विकेट घेऊन गेला होता. चालाकी आपण पाहिली होती विकेट किपरची, तशी चालाकी तुम्हाला करावी लागेल, चपळता दाखवावी लागेल आणि उल्वे संघ जो मी म्हणेन वाटचाल करतोय विजयाकडे, त्या उल्वे संघाच्या विजयाच्या रथाला कुठेतरी तुम्हाला अंकुश लावावा लागेल, त्यांना रोख लावावा लागेल. शेवटचे 5 चेंडू निर्णायक विजयासाठी 17 धावांची गरज. जेडीच्या हातामध्ये ही ओव्हर आहे. गोलंदाज तयार. 35 धावा वैयक्तिक आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण पाहायला मिळालं. लॉंग ऑफचा खेळाडू जर का पाहिलं ना रवींद्र म्हात्रे सर तर फक्त मी म्हणेन प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये होता. शेवटपर्यंत त्यांनी चेंडूला पाहिलं, चेंडू सीमारेषे बाहेर पडतोय कसा आणि हा येतोय JWL षटकार. मिहीर प्रचंड मी म्हणेन समय सूचकतेचा फटका त्यांच्या माध्यमातून आपण उल्लेख केला. झटपट पटापट तसाच हा फटका पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 आले सूरज. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये गरज होती ती जिंकण्यासाठी 23 धावांची, परंतु पहिल्या 2 चेंडूंवर आल्यात 12. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती निर्णायक विजयासाठी 11 धावांची. जर का या चेंडूवर फटका आला ना मोठा तर दडपणामध्ये येणार आहे तो पाटोली संघ. प्रेशर 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 मंकडिंग करण्याचा प्रयत्न करत यष्टीरक्षकाने मागाशी चालाकी दाखवली, फलंदाजाला बाद केलं होतं. तसाच प्रयत्न आता गोलंदाजी एंडला आपल्याला पाहायला मिळाला. कसं वर्चस्व निर्माण करायचं, कसं मी म्हणेन दबावामध्ये आणायचं रे फलंदाजी करणाऱ्या संघाला हे ओळखून आहे पाटोली संघाने. तसंच प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. मंकडिंगचा प्रयत्न सफल होत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज खेळतोय तो चंदन मडवी. वैयक्तिक धावसंख्या चंदनची 41 आतापर्यंत. 58 धावांचा पाठलाग करत असताना एक हाती किल्ला सांभाळलाय. हा पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं JWL हा तिसरा षटकार. बॅक टू बॅक 3 6 धावा. परंतु फलंदाजांना हा प्रयत्न हाणून पाडला. प्रयत्नांना मी म्हणेन फलंदाजांना आक्रमण केलं. काय फटकाय बघा ना लाजवाब. बॅटच्या अगदी समोर आला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं. लॉंगॉनच्या डोक्यावरून रवींद्र म्हात्रे सर अगदी पॅरलल गेला आणि जेवढे पॅरलल जातात ना फटके तेवढे देखणे असतात. हा तिसरा षटकार आला बॅक टू बॅक. नक्कीच निखिल. आणि आता समीकरण देखील 3 चेंडू आणि 5 धावा उरल्यात. काय समीकरण बघा. पाचगाव प्रीमियर लीगचा हा चंदन मडवीला झालेला अगदी फायदा म्हणेन. इथे फलंदाज होतोय धावची स्वरूपात बाद. आता 5 धावा निखिल. मॅच पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट म्हणावी लागेल. वारंवार कधी इकडे कधी तिकडे असा मॅच बदलतोय. आणि उल्लेख केला होता पाचगाव प्रीमियर लीग उल्वेगाव मध्ये आताच किरण पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे आयोजित केली ना
तिथे मात्र झालेला हा महत्वाचा सराव या खेळाडूंना आणि कुठेतरी हा कठीण सामना हा सोपा करत चाललाय उलवा टीम, परंतु अजूनही काही बिघडलं नाही निखिल. मॅच मध्ये अजूनही बॅलन्स आहे. गरज आहे. खरं तर रवींद्र मात्रे सर, आपण नेहमी म्हणतो ना की जोश बरोबर होश असणं फार महत्वाचं आहे. आपण पाहिलं तुम्ही बॅक टू बॅक 3 षटकार तुमच्या सायकलच्या फलंदाजांना मारलेत, सामना तुमच्या खिशामध्ये जवळपास आणलाय. आता घास उचलून फक्त तोंडावर टाकायचा. अशा वेळेला नॉन सायकलचा फलंदाज कुठेतरी भान विसरला, धावत सुटला आणि अशा वेळेला आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात विकेट मिळाली. आणि ते थ्रो काय जोरात मारला बघा ना तुम्ही, काय राग काढला. कारण ते बॅक टू बॅक 3 षटकार जे गेले त्या षटकारांनी मॅच फिरवली आहे. तो सगळा राग त्याने त्या स्टंप्स वरती काढला. तो राग काढून त्याने रनआउटची विकेट घेतली आहे. परंतु अजूनही काही घडलेलं नाही, कारण एक टेनिस क्रिकेट आहे जिथे एका चेंडूमध्ये 6 धावा सहज येतात, परंतु एका चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा येत नाही. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. जेडीचा हा चेंडू उत्तुंग फटका आहे. क्षेत्ररक्षक पाहत राहिला आणि षटकारांना सेलिब्रेट करतोय. आपला अर्धशतक, वैयक्तिक धावसंख्या आहे ती फलंदाज चंदन मडवीची 53 धावा. कमालीची फलंदाजी, काय व्हॉट अ नॉक. बघा सेलिब्रेशन, याला म्हणतात सेलिब्रेशन. एकतर्फी आज सामना त्याने खेचून आणला. संघाला त्याने विश्वास दाखवला होता की मैं इधर खडा हूं, मी इथे उभा आहे, हा सामना मी सहजासहजी जाऊन देणार नाही. तशा प्रकारचा नॉक त्याने दिला. 53 धावा वैयक्तिक केल्या. 58 धावांचा पाठलाग करत असताना कमालीची ताबडतोड फलंदाजी, ज्याच्यामध्ये 3 चौकार पाहायला मिळाले, 5 षटकार पाहायला मिळाले. 21 चेंडूंमध्ये फक्त 4 डिलिव्हरीज तो डॉट खेळलाय. 252.38 च्या सरासरीने त्याने हा नॉक दिला आणि प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं. मी म्हणेन पराभूत नाही केलं तर धूळ चारली. हा सामना एक हाती जिंकला. काय सेलिब्रेशन आहे बघा. कदाचित मला वाटतं कॉमेंट्रीचा आवाज बंद करा म्हणून त्याने कानावरती हात ठेवला असावा, परंतु हा शोर कसलाय, हा आवाज कसलाय. हा आवाज आहे माझ्या फलंदाजीचा, हा आवाज आहे माझ्या तुफानी इनिंगचा. हे त्याने सिद्ध केलं, हे त्याने दाखवून दिलं आणि एकतर्फी हा सामना जिंकलाय तो उल्वे संघानं. अभिनंदन उल्वे संघाचं, अभिनंदन चंदन मडवीचं. चला, अजनबी उल्वे संघ लगेच मैदानात उतरायचं आहे, तुम्हाला सूचना आहे. आणि जबरदस्त, खरं तर हा 3रा अर्धशतक ठरला या स्पर्धेमधला. पहिला भूषण पाटील तुर्बे, त्यानंतर प्रणित पाटील तुर्बे, नमित पाटील तुर्बे आणि 3रा चंदन मडवी. चंदनासारखा दरवळलाय निखिल खरं तर हा फलंदाज. जसा चंदन दरवळतो ना सुगंधानं, तसा चंदन मडवी अर्धशतक काढून हा सामना मी म्हणेन असं जवळ पाटणवली संघाच्या खिशातून बाहेर काढला असं म्हणावं लागेल. 6 बॉल 23 ची गरज असताना त्यानं जबरदस्त ठोकम ठोक फलंदाजी. चला, अजनबी ओले टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर देवांश 11 चिंचपाडा टीम खेळाडू कक्षातून तुमचे फलंदाज लगेच पाठवा. आमचे पंच तुम्हाला चेंडू देतील चेक करण्याकरता मैदानावर. खूप चांगला मॅच. आणि मी म्हटलं ना की पाचगाव प्रीमियर लीग जी उलवा गावामध्ये झाली ना, ते पाचगाव प्रीमियर लीगचा पुरेपूर तुषार कोहलीनं फायदा घेतला. चांगले बॅटिंग तुम्हाला खास करून चंदनची पाहायला मिळाली. ऑन स्क्रीनवर बॉसला तुम्ही पाहताय, संजूभाई पाटील बॉस ऑन स्क्रीनवर मैदानाची पाहणी करतायत. खूप चांगली जबाबदारी आहे या आयोजनाची. चला, बॅट्समन या विजय भोईर. खरं तर अर्जुन परदेशी. आपण नेहमी म्हणतो ना की बॉस म्हणजे साधी राणी आणि उच्च विचारसरणी. काय नाही दिलंय टेनिस क्रिकेटला बॉसनी, बरंच काही दिलंय. क्रिकेटच्या ट्रॉफीज दिल्या, क्रिकेटचे संघ दिले, संघांना पुरस्कृत केलं. आता मी म्हणेन त्याही पेक्षा उत्तम दर्जाचं मैदान अवेलेबल करून दिलंय. असे आमचे बॉस या मैदानाची चौफेर पाहणी करतात. आणि खरं तर बॉसचं प्रत्येक ठिकाणी जातीनं लक्ष असतं, कुठे काय कमी आहे, कुठे काय पुरवलं गेलं पाहिजे. जशी मागणी तसा पुरवठा करण्याचा प्रयत्न या बॉसच्या माध्यमातून नेहमीच होत असतो. आणि त्यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहतोय, संजयजी पाटील अर्थातच बॉस, या बॉस फायटर संघाचे सर्वा. निखिल, खरं तर पहिली 40+ या मैदानावर स्पर्धा झाली आणि या 40+ मध्ये पहिला गोलंदाज संजयभाई पाटील आणि पहिला विकेट या मैदानावर त्यांनी घेतला. आणि काल भूषण पाटील तुर्ब्याचा त्यांनी पहिलाच षटकार देखील ठोकला. वेल प्लेड चंदन मडवी, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देऊया चंदन मडवीला. शंकरदादा मात्रे यांच्या एखाद्या उत्कृष्ट लेजंड प्लेअर कडनं तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळतो चंदन मडवी. एकदा जोरदार टाळ्या चंदन मडवी. चंदनासारखा दडवला, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. अगदी 53 धावा, अर्धशतक खेळी. आपल्या या JW ट्रॉफी मधला 3रा अर्धशतकवीर. वेल प्लेड चंदन, आउटस्टँडिंग. खरं तर असं वाटत होतं की जवळजवळ रॉयल उल्वे संघ आता पराभवाच्या छायेखाली येईल,
कारण 23 धावा म्हटलं 6 बॉलमध्ये कठीण होतं. एकंदरीत काय म्हणशील, तुझ्यावर जी जबाबदारी होती, परफॉर्मन्स खूप चांगला झाला, काय म्हणशील तुझ्या इंडिव्हिज्युअल कामगिरीबद्दल? टीमवर माझा भरोसा होता आणि ते बोलले किती पण डॉट झालं तरी लास्टपर्यंत राहा, तू मॅच जिंकवशील, आम्हाला तुझ्यावर भरोसा आहे. म्हणून मी काही टेन्शन नाही घेतला. लास्टला बॉलर मी मारणार आहे मला कॉन्फिडेंटली माहीत होतं. तुझं जे सेलिब्रेशन होतं अगदी मैदानाच्या आतमध्ये बॅटनं असं सर्कल तयार केलं, त्यामध्ये बॅट ठोकणं, काय म्हणशील या खरं तर तुझ्या सेलिब्रेशनबद्दल? ते मला पण नाही माहीत काय मी काहीतरी बघलेलं ते नॅचरली होऊन गेलं ते. म्हणजे जोशमध्ये होऊन गेलं, परंतु होतं असं, कारण जिद्द असते त्यावेळी. आपण जेव्हा चांगला खेळ करतो तेव्हा आपलं भान राहत नाहीये. एक प्रश्न असेल, मैदानावर तुला खेळायला कसं वाटलं? अगदी हे मैदान संजयभाई पाटील आमची सर्व JWI ट्रॉफीचे